रंगमंचावर झळकतो अभिनय, पण पडद्यामागे घडती खरी कहाणी. हसत खेळत थोडं रागवत घडते ते आमचा नाट्यप्रवास रोजच्या सवयीने. KP सर दिग्दर्शक आमचे, वेळ मेहनत मार्गदर्शन सगळं दिलं त्यांनी, न थांबता न थकता. स्पर्धेत सगळे दिग्दर्शक व्यावसायिक आणि आमच्याकडे एक विद्यार्थी दिग्दर्शक, सगळ्यात तरुण पण विचाराने प्रगल्भ. प्रतीक सर आमचे अनपेड डायरेक्टर, आमच्यातला कलाकार जागा घालणारे, हसरे मजेशीर पण वेळ आला की कडक शिस्तीचे. असंख्य मेहनत अखंड सराव आणि टीममधली सगळ्यात जबरदस्त कलाकार. नाटकातला प्रत्येक पात्र त्यांनी जगलं. क्षणात राजा, क्षणात मजबूत तर क्षणात नर्तकी झाला. ते दोघेही आमचे सिनियर पण वागण्यात मोठ्या भावासारखे. शिकवताना हसवतात आणि हसता हसता शिकवतात. नाटकाचे धडे खास असतात. सुरुवात चुकलो परत उठलो, पुन्हा पुन्हा संवाद बोललो. घाम हशा थोडा ताण, पण प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवलं. खूप मजा केली, खूप काही शिकलो. रंगमंचापेक्षा पडद्यामागचं जास्त जगलो. हीच तर खरी आठवण. नाट्यापेक्षा मोठी आमची मैत्री, आमचं शिक्षण आणि आमचं जगणं. आणि नुकसान भरपाई द्यावी. पर्वत उभा उत्तुंग नभाभिमतो मृदुंग नटरंग अविस्मरणीय अनुभव, अप्रतिम सादरीकरण आणि अफलातून मज्जा म्हणजेच एकांकिका यथा राजा. सगळ्यांची मेहनत, सगळ्यांचं टीमवर्क आणि सगळ्यांचं डेडिकेशन, ज्यामुळे हा प्रोग्राम एवढा सक्सेसफुल झाला. आणि पहिला प्रयत्न जो सगळ्या कलाकारांनी केला त्याचा रिझल्ट एवढा चांगला निघून आला. त्यामुळे सगळ्या टीमचं आणि SRC कॉलेजचं अभिनंदन. एवढ्या ड्रामामध्ये फिमेल कॅरेक्टर एकच होतं. मेडिकल कॉलेज वगैरे असं ऐकून असं वाटत नव्हतं की सीन म्हणजे मुलं पण एवढा चांगला सपोर्ट करू शकतात. सगळ्या जणांसाठी तो पहिला अनुभव असून सुद्धा त्यांनी 100% डिटर्मिनेशन, हार्डवर्क आणि सगळ्या मेहनतीनं काम केलं. टीमसोबत राहून कसं सादरीकरण करायचं, सगळ्यांना एक नवीन अनुभव तिथं भेटला आणि नक्कीच आम्ही बोलून याच्याहून चांगलं अजून काही करता येते. कमी टायमात कसं समोर जायचं हे अनुभव आला. थँक्यू सर आणि जर बक्षीस मिळालं नाही तरी काय, आम्ही हरलो नाही हे आम्हाला माहीत आहे ना. कारण रंगमंचापेक्षा मोठं काहीतरी जिंकलो. अनुभव, आत्मविश्वास आणि माणूस म्हणून घडलो. KP सर, प्रतीक सर, तुमचं शिकवण आमचं बक्षीस, हसत शिकलेले धडे ते आमचं खरं यश. नाटक संपलं पण आठवणी राहिल्या. पडद्यामागची मजा आयुष्यभर सोबत आली. कार्यक्रम संपला ना.